वन विभागाच्या जमिनीवर मका पिकाच्या आड लागवड केलेली गांजाची शेती थाळनेर पोलिसांनी छापा टाकत उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईमध्ये थाळनेर पोलिसांनी 93,50,000 रुपये किमतीचा 374 किलो गांजा जप्त करत आरोपी रवींद्र खुमसिंग पावरा राहणार महादेव तालुका शिरपूर याच्या विरोधात थाळनेर पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या जमाईपाडा या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर मका पिकाच्या आड गांजा शेती लागवड केल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलिसांना मिळाली। थाळनेर पोलिसांनी लागलीच मिळालेल्या माहितीनुसार पथक तयार करत थेट गांजाच्या शेतीवर छापा टाकत तब्बल 93,50,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय। या कारवाईमध्ये आरोपी फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरपूर तालुक्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अनेकदा गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। मात्र या गांजाच्या शेतीचं प्रमाण किती आहे याचा सखोल तपास करत पोलीस दल, वन विभाग आणि कृषी विभागानं संयुक्त कारवाई करून अंमली पदार्थ लागवड करणाऱ्यांचं कंबरड मोडण्याची मागणी समोर आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हर्षल पाटील, पोलीस अंमलदार चतरसिंग खसावत, उमाकांत वाघ, विजय पाटील, अनिकेत साळुंखे, विनोद पावरा, रवींद्र कोकणी, आकाश साळुंखे, केशव जाधव, कैलास महाजन, एलसीबीचे देवेंद्र ठाकूर, गुलाब पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।